नमस्कार. साराज क्रिएशनमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. आज आपण जी 7 वारांची रांगोळी शिकवत आहोत त्यामधील शेवटची रांगोळी आहे ती आहे सूर्यफुलाची. ती मी रविवारी यासाठी ठेवली की रविवारी सूर्यदेवतेचा वार असतो, म्हणून ते सूर्यफूल त्या दिवशी मी दाखवलेलं आहे. तर त्यासाठी मी ते 4 कलरचे मोती घेतले. ते आहेत 5 नंबरचे. थोडा हिरवा आहे, लाल आहे, केशरी आहे, पिवळा आहे, 30 नंबरचं तंगूस आहे, सुई आहे आणि वायर कट करण्यासाठी कात्री आहे. तर आपण ते सूर्यफूल बनवायला सुरुवात करूया. मी 6 हिरवे मोती घालून घेतले आहेत. वायरला आधीच गाठ मारलेली होती. तर आता मी ह्या 6 मोत्यांमधनं सुई अशी फिरवून तो 6चा गोल करून घेणार आहे. अजून 2 मोत्यांमधनं मी सुई फिरवून घेणार आहे. आता 6 याच्यावर आपल्याला 6 षटकोन करायचे आहेत. तर मी इथे लाल कलरचा वापर करणार आहे. तुम्ही हा आतला कलर आवडीने कलर कॉम्बिनेशन घेऊ शकता. हे बघा, आता मी 5 मोती घेऊन ह्या खालच्या एका हिरव्या मोत्यातनं सुई काढली आणि तो षटकोन केला आहे. आता परत पुढच्या एका मोत्यातनं मी सुई बाहेर काढते. आता 4 मोती हे परत लाल कलरचे घ्यायचे, कारण आपल्याकडे 2 मोती तयार आहेत. हे 2 मोती तयार आहेत. तर साईडच्या लाल आणि हिरव्यामधून आणि अजून मी एका हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेते. ह्याच पद्धतीने हे राहिलेले 4 मोती करून घेणार आहे. 4 करताना आपल्याला शेवटी 3 मोती येतात आपल्याकडे. तर मग शेवटचा जो राऊंड करायचा आहे षटकोन, तो 3 मोत्यांनी करायचा आहे. मी हे बाकीचे करून घेते आणि पुढची स्टेप कशी करायची ते तुम्हाला सांगते. हे बघा, शेवटचा षटकोन करताना आपल्याकडे हे 3 मणी तयार आहेत. मी आता ह्या वरच्या एका लाल मोत्यातनं सुई काढून घेते आणि इथे 3 मोती घालून तो षटकोन पूर्ण करायचा आहे. आता सुई वरच्या दिशेने मी ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून बाहेर काढून घेतली आहे. आता इथे ह्या षटकोनावर पूर्ण मोत्यांवर आपल्याला चौकड्याची विण करायची आहे. तर चौकड्याचं विण करताना मी आता कलर कॉम्बिनेशन जे घेणार आहे ते एक हिरवा, एक लाल आणि एक हिरवा असे हे 3 मोती घातलेत, कारण आपल्याकडे खाली एक मोती तयार आहे. ह्या एकाच मोत्यातनं सुई काढायची आपल्याला. आता इथे पुढच्या एका मोत्यातनं सुई काढायची. आता चौकडा करताना आपल्याकडे 2 मोती तयार आहेत. ही सिक्वेन्स आता आतल्या राऊंडमध्ये आपल्याला हिरवे मोती घालायचे आणि वरच्या साईडने हे लाल मोती घालायचे. हे असं कलर कॉम्बिनेशन लक्षात ठेवून हा चौकडा करायचा आहे. आधी हिरवा मोती आणि मग लाल मोती. आता साईडच्या हिरव्यातून आणि खालच्या लालमधनं आणि अजून मी पुढच्या एका लाल मोत्यातनं बाहेर पडत आहे. आता हे मोती जवळजवळ असल्यामुळे आपण सुई सरळ काढू शकतो चौकड्याला. मी याच्या आधी बऱ्याचदा जेव्हा विणकाम केलं आहे तेव्हा चौकड्यात तुम्हाला जिथे गॅप असेल तिथे आपण ह्या साईडच्या मोत्यातनं चौकडा विणत होतो. आता इथे बघा, सगळं हे जोडूनच आहे, त्याच्यामुळे तुम्ही सरळ मोत्यातनं सुई काढली तरी चालते. तर आता हे ह्याच पद्धतीने सेम हा षटकोन पूर्ण करायचा आहे. मी अजून एकदा 1-2 वेळेस दाखवते तुम्हाला. एक हिरवा मोती आणि एक लाल मोती. ह्या 2 मोत्यातून आणि अजून एका मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार. आता आपण हे षटकोनावर हा गोल तयार करतोय, त्याच्यामुळे ते थोडंसं खालीवर होतं. म्हणजे ही लाईन जी आहे ती थोडी अशी खालीवर होते. मग ती थोडी प्रेस करायची आणि मग त्याच्यावर आपल्याला एक सोडून एक पाकळ्या करायच्या आहेत वरती.
हे बघा, असं पूर्ण हा षटकोनावरची ही विण करून घ्यायची. तेवढी मी करून घेते आणि मग तुम्हाला नंतर दाखवते. हे बघा, आता इथे शेवटचा चौकोन करायचा आहे आपल्याला. मी खाली लाल मोत्यात आहे, आता मी वरती हिरव्या मोत्यातनं काढून घेऊन 3 मोती तयार असल्यामुळं तिथे एकच मोती आपल्याला घालायचा आणि तो चौकोन पूर्ण करायचा आहे. तो लाल मोत्याने येणार आहे. आता ह्या साईडच्या मोत्यातून ह्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढते. आता सुई परत वरती फिरवून ह्या साईडच्या लाल मोत्यातनं वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची. हे बघा, हे असं थोडंसं षटकोनावर खालीवर प्रेस झाल्यासारखं दिसेल, तर त्याला व्यवस्थित असं छान हाताने प्रेस करा. आता इथे आपल्याला पाकळ्याचा आकार द्यायचा आहे, तर तिथे आपल्याला पिवळा आणि केशरी कलरचा मोती वापरायचा आहे. हे बघा, इथेही आपल्याला एकावर एक असे चौकडे विणायचे आहेत. तर आपली आउटलाईन ही पिवळ्या कलरनी असणार आहे, म्हणून मी एक पिवळा, एक केशरी कलरचा मोती आणि एक पिवळा मोती घेतला आहे. आता ह्या एका लाल मोत्यातनंच आपल्याला सुई फिरवून तिथे चौकडा तयार करायचा आहे. आता सुई परत फिरवून ह्या पिवळ्यातनं आणि केशरीतनं बाहेर काढून घ्यायची आहे. आता इथे परत एक पिवळा, एक केशरी आणि एक पिवळा. अशा आपल्याला 4 चौकडे तयार करायचे आहेत केशरी कलरच्या यांनी. तुम्ही ह्या पाकळीची साईज तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती घेऊ शकता. मी सांगते तेवढी तर कंपल्सरी घ्याच, पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला मोठी करायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. दोरा घट्ट ओढा म्हणजे चौकडा नीट छान येईल. हे आता आपले 4 केशरी मोती घालून झाले आहेत. 5वा चौकडा हा पूर्ण आपल्याला पिवळ्या कलरचा करायचा आहे. म्हणजे तिन्ही मोती आपल्याला पिवळे घालायचे आहेत. आता सुई आपली ह्या साईडला निघालेली आहे, तर सुई वरच्या ह्या तिन्ही मोत्यातनं फिरवून घ्यायची. ह्या पाकळीचं मी आधी शॉर्ट्स टाकलेले होते आणि व्हिडिओ पण बनवलेला आहे. त्याची मी त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. लूज जर वाटला तर तो चौकडा ओढून घ्यायचा आहे आपल्याला ना. आता आपल्याला 6 मोती हे पिवळ्या कलरचे घालायचे. इथे तुमचा जोडमणी आला तरी चालेल, कारण त्या पाकळ्या आपल्याला एकमेकांना जॉईन करायच्या नाही आहेत. आता हे बघा, पहिला चौकडा आपण केला होता त्याच्यातला हा साईडचा जो पिवळा आहे, त्या पिवळ्यातनं आपल्याला सुई अशी बाहेर काढून घ्यायची आणि ते ओढून घ्यायचे. परत ह्या लाल मोत्यातून आपल्याला ह्या दुसऱ्या साईडच्या पिवळ्यामधनं बाहेर पडायचे. परत आता इथे 6 मोती घालायचे आणि हा वरचा जो टोकाचा पिवळा आहे साईडचा, त्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. हे बघ, ही आपली एक पाकळी तयार झाली. आता सुई पूर्ण फिरवून ह्या मोत्यातनं खाली काढून घ्यायची आधी.
सुई आपली या साईडने निघाली. आता आपल्याला हा चौकडा सोडून द्यायचा आहे आणि पुढच्या चौकड्यावर पाकळी करायची आहे. तर सुई मी अशी फिरवून घेणार आहे. तुम्ही ह्या साईडला नेऊ शकता किंवा इकडे नेऊ शकता. ज्या डायरेक्शनने आधी पटकन निघेल सुई ते बघायचे. मी आता इकडे बॅक साईडने जाते. बघा, पाकळीनंतर एक लाल मणी किंवा एक चौकडा आपल्याला सोडायचं आहे आणि दुसऱ्या चौकड्यातनं सुई बाहेर काढून तिथे विणकाम करायचं आहे. मी ह्या पाकळीनंतर हा चौकडा सोडलाय आणि आता ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. सेम पद्धतीनेच आतली ओळ आपल्याला करून घ्यायची आहे. तर इथे एक पिवळा मोती, एक केशरी मोती आणि एक पिवळा मोती हा चौकडा तयार करायचा. आता केशरी मोत्याचे आपल्याला 4 चौकडे तयार करून घ्यायचे आहेत. मी ह्या फुलाचा आधी एक शॉर्ट्स टाकलेला आहे, पण त्यातला आतील भाग जो आहे तो वेगळ्या पद्धतीचा आहे. ते बघण्यासाठी मी तुम्हाला त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. आता केशरी कलरने आपला शेवटचा चौकडा चालू आहे. आता इथे आपल्याला 3 पिवळ्या कलरचे मोती घालायचे आहेत. आता आपण ह्या साईडला आहेत, पण आपल्याला ह्या मोत्यातून बाहेर पडायचं आहे. तर आपण परत सुई अशी या 3 मोत्यांमधनं फिरवून घ्यायची. आता इथे परत साईडला 6 मोती घालायचे आहेत. ह्या 6 मोत्यां बघा, 2 लूज मोती घातलेत, हे 2 जोडलेले मोती आहेत आणि परत मी 2 लूज मोती. जोड मोती इथे वापरू शकताय तुम्ही, मी सांगितले तुम्हाला. आता सुई परत ह्या लाल मोत्यातून आणि ह्या साईडच्या पिवळ्या मोत्यातनं वरच्या दिशेने बाहेर काढायची. परत 6 मोती घ्यायचे. परत आता ह्या साईडच्या पिवळ्या मोत्यातून आणि नंतर पूर्ण सगळ्या मोत्यातून सुई फिरवून घ्यायची. आता परत इथे नागमोडी फिरवत वायर ओढताना काळजी घ्या, त्या पाकळीत अडकू देऊ नका. हे बघा, आपला 2 पाकळ्यांमध्ये हा एक मोत्याचा गॅप झाला आहे. तसाच आता इथे येणार आहे.
तर सेम पद्धतीनेच ह्या राहिलेल्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. तर ह्या पूर्ण गोलाकार भागावर 9 पाकळ्या येतात. तर त्या मी करून घेते आणि मग तुम्हाला शेवट कसा करायचा ते तुम्हाला सांगते. हे बघा, छानसं आपलं सूर्यफूल आता तयार झालेलं आहे. मी पाकळ्या ह्या सेपरेट ठेवणार आहे, कारण सूर्यफुलाच्या पाकळ्या जवळपास सगळ्या सेपरेट असतात. पण तुम्हाला जर त्या पाकळ्या जॉईन करायच्या असतील तर तुम्ही ह्या 3-3 मोत्यानंतर, म्हणजे ह्या पाकळीचे 3 मोती आणि ह्या पाकळीचे 3 मोती, अशा 3 मोत्यांमधनं सुई फिरवून घ्यायची. मग एक मोती घालायचा. मग परत ह्या दुसऱ्या 3 पिवळ्यातनं अशी फिरवत, असा यू शेपमध्ये मणी फिरवत एक एक मणी घालत अशा पाकळ्या जोडून घ्यायच्या आहेत. आता मी इथे एक दाखवते उदाहरण तुम्हाला. मी काही जोडणार नाही आहे ते. तुम्हाला जर जोडायच्या झाल्या तर ते कसं जोडायचं हे सांगते फक्त समजावून. आता ह्या पाकळीतले हे 3 मोती घ्यायचे. इथनं सुई बाहेर काढायची. इथे एक मोती घ्यायचा आहे आणि ह्या त्याच्या डाव्या बाजूला जी पाकळी आहे त्याच्या खालच्या 3 मोत्यांमधनं सुई अशी खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे. हे बघा, असं जॉईन होईल. आता मग परत दुसरी पाकळी जोडताना ह्या हा लाल जो मोती आहे त्या लाल मोत्यातून आणि परत ह्या साईडच्या 3 मोत्यांमधनं सुई फिरवून परत एक मोती घालून सेम ह्याच पद्धतीने अशी सुई फिरवत राहायची आहे. तर ती जी योग्य पद्धत वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे सूर्यफूल करा. आता मी हे जोडणार नाही, त्यामुळे ते काढून घेते आणि गाठ मारून घेते. हे फूल जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच बनवा. हे बघा, हे थोडं खालीवर होतं आहे ना, तर त्याला थोडं प्रेस करा. मी एक हिंट देते. मी काल इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पाहिला की असं जर ओबडधोबड डिझाईन असेल तर काय करायचं, यावर कॉटनचा कपडा टाकायचा आणि हलकीशी गरम अशी इस्त्री गरम करायची. अगदी हलकी, खूप गरम नाही करायची. आणि त्या कपड्यावरती प्रेस करायची. म्हणजे त्या गरम हवेने काय होतं, हे वायर थोडं मला वाटतं की मऊ पडत असेल तर ते प्रेस झाल्यासारखं होतं. मग ही जी डिझाईन आहे खालीवर झालेली, तर त्यांनी ती दाखवली की ती कशी प्रेस होऊन व्यवस्थित दिसते. पण मी ते ट्राय केल्यामुळे मी तुम्हाला 100% सांगत नाही आहे. तुम्हाला जमलं तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. मी फक्त हिंट दिलेली आहे. त्याच्यामुळं जास्ती ती इस्त्री गरम करून काही कुटाणे करायला जाऊ नका, नाहीतर सगळं आपण केलेली मेहनत ही वाया जाईल. गरम वायर सगळं वितळून जाईल आतलं, किंवा मणी पण प्रेस होतील खूप जर गरम असतील तर. कारण मणी कितीही केले तरी प्लॅस्टिकचे मोती आहेत. आता ते इंस्टाग्रामवर पाहिले, त्याच्यामुळे ते किती खरं आहे ते मी अंदाजाने सांगू शकत. आता हे बघा, इथे सूर्यफूल आपलं तयार झालेलं आहे. तर मी गाठ मारून घेते आणि वायर कट करते. हे जर फूल तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. व्यतिरिक्त जर तुम्हाला फुलाची साईज, म्हणजे पाकळ्या जर मोठ्या करायच्या असतील तर ह्या जो षटकोन केलेला आहे त्याची अजून एक लाईन षटकोनाची वाढवा, म्हणजे पाकळ्या पण मोठ्या होतील. मग तेव्हा पाकळ्यांची ही साईज जी आहे, लांबी त्याची, ती थोडी एका चौकड्याने मोठी घ्या, कारण ही नॉर्मल साईज आहे. त्याच्यामुळे हे एवढी पाकळी फुलाला ठीक वाटते. धन्यवाद.